प्रत्येक कलाकार साधाच. कधी शेतकरी, कधी मच्छीमार, पण जेव्हा रंग लागतो, पोशाख चढतो, तेव्हा तो माणूस नव्हे, तर तो देव बनतो. सध्या वेळ मिळेल तशी बरीच नाटकं मी बघत असतो. कारण त्यामध्ये रिटेक ऐवजी खरेपणा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक रंगमंच असतो. फरक इतकाच की काही जण त्यावर उभे राहतात, तर काही जण फक्त बघत राहतात. मी पण कधी काळी त्या स्टेजवर उभा राहायचो, शाळेत असताना. डायलॉग लक्षात ठेवणं, एक्सप्रेशन देणं आणि लोकांसमोर उभं राहून स्वतःला विसरणं, ही सगळी जादू मला खूप आवडायची. स्पर्धा असो, वक्तृत्व असो, कधी नंबर यायचा तर कधी नाही, पण टाळ्या मात्र नेहमी मिळायच्या. मला व्यावसायिक नाटक करायची खूप आवड होती, पण जसं वय वाढत गेलं तस तसा जबाबदाऱ्या वाढत गेल्या. घर, शिक्षण, काम आणि ह्या सगळ्यात माझा रंगमंच कुठेतरी हरवला. पण आयुष्य थांबत नाही ना. एक दिवस मी कॅमेरा हातात घेतला. सुरुवात छोटी होती. कोणी ओळखत नव्हतं, कोणी टाळ्या वाजवत नव्हतं. पण ह्यावेळी मी दुसऱ्यांसाठी नाही, तर स्वतःसाठी अभिनय करतो. लोक म्हणतात अभिनय म्हणजे नाटक, पण मला वाटतं अभिनय म्हणजे आयुष्य. आज माझ्याकडे मोठा रंगमंच नाही, पण माझा मोबाईल हाच माझा स्टेज आहे. आणि प्रत्येक व्हिडिओ म्हणजे माझं एक नाटक. जर तुमच्यातला कलाकार जिवंत असेल तर त्याला कधीच मरू देऊ नका. कारण स्टेज बदलला तरी चालेल, पण कला मात्र तशीच जिवंत राहिली पाहिजे.